आज आपण पवित्र शास्त्रातील एका सुंदर चरित्राविषयी बघणार आहोत आणि त्या चरित्राचं नाव आहे राजा शौल. राजा शौलाचा अर्थ आहे मागणी केली किंवा प्रार्थना केली. ओके, त्याच्या जीवनातून काही महत्त्वाच्या गोष्टी ठळक आहेत. आपण त्याच्याकडे थोडं लक्ष देऊया देवाचं वचन ऐकण्याच्या अगोदर. ओके, एक सामान्य शोधक या प्रकरणी सुरुवातीला शौल आणि त्याचा नोकर शौलाच्या बापाचं हरवलेलं गाढव शोधायला गेले. दुसरं, आणि गाढव शोधता शोधता त्यांची भेट शमूएला सोबत झाली. तिसरी गोष्ट, शमूएलने त्याचा अभिषेक केला एक राजा होण्यासाठी. तिसरी गोष्ट, त्याची सुरुवात एक नम्रपणे होती. चौथी गोष्ट, देवाचा उद्देश शौलाची देवाने निवड केलेली होती. ओके, लक्षात घ्या. शौल राजा होण्याच्या आधी त्याची सुरुवात फार महत्वाची आहे. शौलाच्या बापाचं गाढव हरवलं. त्या बापाने शोधलं पण त्याला सापडलं नाही. आणि मग तो शौलाला म्हणतो, त्याचा बाप, आपण देवाचं वचन वाचूया. पहिले शमूएल याचा 9 नंबरचा अध्याय. पहिले शमूएल याचा 9 नंबरचा अध्याय आणि 3 नंबरच्या वचनापासून आपण सुरुवात करूया. 3 नंबरचं वचन वाचा. एकदा शौलाचा बाप किश याची गाढवे चुकली, तेव्हा किश आपला पुत्र शौल याला म्हणाला, आपल्या बरोबर एक गडी घेऊन जा आणि गाढवांचा शोध लाव. आमेन. ओके, पुन्हा एकदा वाचा. आमेन. एकदा शौलाचा बाप किश याची गाढवे चुकली. शौलाचा बाप किश याची गाढवे चुकली, तेव्हा किश आपला पुत्र शौल आपला पुत्र शौल याला म्हणाला, आपल्या बरोबर एक गडी घेऊन जा, आपल्या बरोबर एक गडी घेऊन जा आणि गाढवांचा शोध लाव. आणि गाढवांचा शोध लाव. बापाने मुलाला काहीतरी काम दिले आणि शौलाने लगेच आज्ञापालन केलं. तो असं नाही म्हटला, ठीक आहे आजचा दिवस जाऊ दे, उद्या बघतो. ठीक आहे, तुम्हाला सांगितलंस, मी कोणाला तरी जाऊन सांगतो, नोकरांना सांगतो, दासांना सांगतो, बाबा तू जाऊन कर. त्याने असं नाही बोलला, त्याने लगेच आज्ञापालन केलं. देवाच्या लोकांनो, किती लोकांना असं वाटतं मी देवाचा पुत्र आहे, देवाने त्याचा मुलगा होण्याचा मला अधिकार दिला आहे. येस, देवाने आम्हाला त्याचा पुत्र, त्याचा कन्या होण्याचा अधिकार दिलेला आहे. आणि म्हणून आमच्या स्वर्गीय बापाने आम्हाला काहीतरी कामगिरी दिली. शौलाच्या बापाचं गाढव हरवलंय, पण इथं हजारो मेंढर, हजारो लोक हरवलेले आहेत. है ना, खोए हो को ढूंढना. हजारो लोक हरवलेत. पवित्र शास्त्रात नवीन करारात उदाहरण आहे ना, मेंढरू हरवलं. 100 मेंढर त्या माणसाकडे होते, पण एक मेंढरू हरवलं. तो 99 मेंढरांना सोडून एका मेंढराच्या शोधास गेला आणि तो सापडेपर्यंत त्यांनी शोधला. देवाच्या लोकांनो, आम्ही देवाचे पुत्र, देवाच्या कन्या आहोत आणि देवाने आम्हाला मोठी जबाबदारी दिली हरवलेले शोधायला. हरवलेले लोक जे देवापासून लांब आहेत, ख्रिस्तापासून लांब आहेत, त्यांना शोधण्याचं काम देवाने तुम्हाला आणि मला दिलेलं आहे. ओके, बरं, आता शौल लगेच कुठे कुठे गेला माहिती का? ओके, हा बघा मॅप बघा. हा जो मॅप दिसतो, ह्या मॅपमध्ये तो अनेक ठिकाणी गेला. आपण पाहूया. नंबर
4 वाचूया. त्याने इफ्राईमाचा डोंगरी प्रदेश त्याने, ऐकून घ्या, त्याने इफ्राईमाचा डोंगरी प्रदेश व शलिशा हा शलिशा प्रांत शलिशा प्रांताची भूमी पायाखाली घातला, हा तरी ती त्याला सापडली नाही. ओके. मग ते शालीम प्रांतात गेले, हा तेथे ती नव्हती. हा नंतर ते बेन्यामीनाच्या प्रांतात गेले, हा तेथेही त्यांचा पत्ता लागला नाही. हा 5 ते सूप प्रांतात आले, तेव्हा शाऊल आपल्या बरोबरच्या गड्याला म्हणाला, चल आपण परत जाऊ, नाहीतर माझा बाप गाढवांची चिंता करण्याचे सोडून आपली चिंता करेल. बस. ओके. कुठे कुठे गेला तो? लक्षात घ्या. पहिलं तो इफ्राईमाचा डोंगराळ प्रदेश. डोंगराळ प्रदेशात चालणं सोपं नाहीये. त्याने बापाच्या सांगण्यावरून बापाचं गाढव शोधण्यासाठी अख्खा डोंगराळ प्रदेश पायाखाली घातला. इफ्राईमाचा सगळा डोंगर त्यांनी शोधलं. तो एक मोठी आशा घेऊन तिथे गेला की हरवलेलं गाढव सापडे, माझ्या बापाचे गाढव सापडतील. मोठ्या आशेनं तो इफ्राईम प्रदेशामध्ये गेला. पण त्याच्या कष्टाचा, त्याच्या मेहनतीचा त्याला काहीच उपयोग झाला नाही. त्याला अपयश मिळालं, तो हरला, नाराज झाला. ज्या अपेक्षेने तो गेला त्याची अपेक्षा भंग झाली. आणि मग बायबल सांगतो तो दुसऱ्या ठिकाणी गेला. दुसऱ्या ठिकाणाचं नाव काय आहे? शालिशा. शालिशा भूमीमध्ये मोठ्या आशेनं, मोठ्या अपेक्षेनं तो गेला. ओके. तिथेही त्याने शोध घेतला, पण तिथेही त्याच्या पदरी त्याला निराशाच मिळाली. तिसरा, तो बेंजामिनाच्या भूमीमध्ये गेला. आणि बेंजामिनच्या भूमीमध्ये देखील त्यांनी फार कष्ट केले, फार मेहनत केली, लोकांकडे विचारपूस केली. ह्या कलरचे गाढवं, हे असे गाढवं तुम्हाला सापडलेत काय? तुम्ही कुठं पाहिलेत काय? खूप शोध घेतला, पण त्याला बापाचे हरवलेले गाढवं सापडले नाहीत. आणि मग तो कुठे गेला? 5वी गोष्ट, सूप. झुपची प्रांत. झुपची प्रांतामध्ये तो गेला. तिथेही त्याने शोध घेतला. बघूया आपण प्रांत कुठे कुठे आहे. बघा, हा डोंगराळ प्रदेश आहे. हा इफ्राईम असल्या डोंगराळ प्रदेशामध्ये त्याने आपल्या बापाचे गाढव शोधले. दुसरं कोण? शालिशहाची भूमी. ह्या शालिशहाच्या भूमीमध्ये त्याने आपल्या बापाचे गाढव शोधले. तो तिसरं कुठे गेला? शालेम. शालेम नावाच्या जागेवर त्यांनी जाऊन गाढव शोधले. चौथं, बेंजामिन. बघा, बेंजामिन प्रांतामध्ये ह्या अशा घनदाट जागेमध्ये त्याने आपल्या बापाचे गाढव शोधले. आणि असल्या जागेत गाढव शोधणं कठीण आहे. आणि मग तो ह्या झुपच्या भूमीमध्ये गेला आणि त्याने त्या झुपच्या भूमीमध्ये जाऊन बापाच्या गाढवांचा शोध केला. आणि मग जेव्हा या झुपच्या भूमीमध्ये तो आला तेव्हा तो फार निराश झाला. तो म्हटला, मी माझ्या बापाचे गाढव इफ्राईमाच्या प्रदेशात शोधले. मला फार आशा होती मी गाढव लवकर शोधेल आणि घरी जाईल. मी त्या शालिशाच्या भूमीवर गेलो, तिथं गाढव शोधले, पण मला गाढव सापडलं नाही. तो म्हणाला, मी त्या तिसऱ्या शालेम जागेवर गेलो, तिथं सापडले नाही. मला बेंजामिनाच्या प्रदेशात गेलो तरी सापडले नाही. हा प्रदेश काय छोटा नाही, एक सेक्टर नाहीये. अखंड प्रदेश त्याने आपल्या बापाचं गाढव शोधलंय. 4 प्रदेश शोधले आणि शेवटी तो 5व्या प्रदेशात आला. आणि तो खूप थकला, खूप दमला, उपाशी तापाशी आपल्या बापाचे गाढव तो शोधत होता. त्याने हार मानली 5व्या वेळेस. तो थकला आणि त्याला वाटलं आता काही उपयोग नाहीये. परंतु 5 नंबरच्या वचनामध्ये तो त्या सूप या नगरात आला आणि शाऊल आपल्या त्या नौकराला म्हणतो,
आता आपण फार थकलोय, आपण इतके दिवस घरी गेलो नाहीत. माझ्या बापाला गाढवाची चिंता आहे, पण ती गाढवाची चिंता सोडून आपण घरी गेलो नाहीत याची चिंता त्याला वाटेल. तो गाढवाची सोडून आपली चिंता करत बसेल. चल आपण घरी जाऊ. देवाच्या लोकांनो, कदाचित तुम्ही आणि मी, अनेक सेवक लोक, प्रत्येकाला वाटत असेल, मोठ्या अपेक्षेनं आपण सेवा करत असू. तुम्हाला वाटत असेल काही ना काही, कधी ना कधी आमच्या हाती सक्सेस लागेल, कुठे ना कुठेतरी आमची मिनिस्ट्री सफल होईल, कधी ना कधीतरी आम्ही नावारूपाला येऊ, कधी ना कधी आम्हाला जे शोधायचंय, जे आम्हाला पाहिजे ते सापडेल. तुम्ही आणि मी काही ना काहीतरी मिळवण्याच्या मागे आहोत. आमची अपेक्षा आहे, आम्हाला काहीतरी मिळायला पाहिजे, आम्ही सफल व्हायला पाहिजे. कदाचित ह्या शौलासारखी आपली गती असेल. तुम्ही तुमच्या जीवनात सफल होण्यासाठी खूप प्रयत्न करत असाल, तुमची सेवा वाढण्यासाठी खूप प्रयत्न करत असाल, तुम्हाला चांगले स्पॉन्सर मिळण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल, तुम्हाला चांगल्या संस्थेनं सेवेत घ्यावं म्हणून तुम्ही अनेक संस्था शोधत असाल. आज बऱ्याच संस्था बंद झाल्यात म्हणून सेवक इकडं तिकडं फिरत आहेत. रोज मला अनेक सेवक लोक फोन करतात. आज पण काही सेवक येणार होते, पण त्यांना म्हणलं आहे ह्या वेळेस नका येऊ, पुढच्या वेळेस आमचं सेमिनार आहे तेव्हा तुम्ही या. मागच्या वेळेस एक सेवक आपल्याकडे आला. प्रत्येक जण शोधत आहे, मला चांगली नोकरी मिळेल काय, मला चांगला व्यवसाय मिळेल काय, मला चांगली संस्था मिळेल काय, मला चांगलं प्रोजेक्ट मिळेल का, त्या प्रोजेक्टच्या द्वारे मी माझ्या कुटुंबाला सांभाळू शकेल. प्रत्येक जण शोधत आहे, हर एक जन ढूंढ रहा है, हमको कहीं से ना कुछ मिले. पण बरेच लोक हताश झालेत, बरेच लोक निराश झालेत. आम्ही चांगली पार्टनरशिप भेटण्यासाठी अनेक मोठमोठ्या मीटिंग अटेंड केल्या. ह्या मीटिंगला जा, त्या मीटिंगला जा, ह्या पास्टरला भेट, त्या पास्टरला भेट. एकच अपेक्षा असते की आम्हाला कुणीतरी भेटेल मदत करण्यासाठी, कोणतरी चांगली संस्था मिळेल आमच्या सोबत उभं राहण्यासाठी, कोणतरी चांगला पास्टर मिळेल आम्हाला गायडन्स करण्यासाठी, कोणीतरी मिळेल जो आमच्यासाठी उभा राहील. प्रत्येक जण काही ना काहीतरी शोधत आहे. शौल त्या बापाचे गाढव शोधत होता, पण त्याला मिळत नव्हते. अनेक जण आपल्या जीवनामध्ये, आपल्या लाईफमध्ये काही ना काहीतरी मिळवण्याच्या शोधामध्ये आहेत. सफलता, सक्सेस, चांगले लोक, चांगली चर्चला जागा, चांगली मंडळी. हॅलो, आपण काही ना काहीतरी शोधत आहोत. पण बरेच लोक हताश झालेत, निराश झालेत. कदाचित शौलासारखी आमची स्थिती झाली असेल, आम्ही आमची आशा गमावली असेल. प्रत्येकानं स्वतःसाठी काहीतरी योजना केल्यात आणि असं वाटतं की हे मिळेल, हे मला मिळेल, हे मला मिळायला पाहिजे. आणि प्रत्येक जण मोठ्या आशेनं काम करत आहे, मोठ्या आशेनं धावपळ करत आहे. आपल्याकडे पण अनेक सेवक मोठ्या आशेनं येतात की आम्हाला काहीतरी मिळणार, प्रत्येकाची अपेक्षा आहे. पण अनेक सेवकांची निराशा होते कारण त्यांना काही मिळत नाही. अपेक्षा घेऊन आपण सेवेत आहोत. देवाच्या सेवकांनो, देवाच्या लोकांनो, तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात आहात, तुम्ही चांगल्या संस्थेच्या शोधात आहात, तुम्ही चांगल्या स्पॉन्सरच्या शोधात आहात, तुम्ही चांगल्या प्रोजेक्टच्या शोधात आहात. तुम्हाला नाही मिळालं, तुम्ही निराश झालात. ह्या शौलाने बापाचं गाढव शोधून तो थकला, निराश झाला. सगळं बळ संपलं, ताकद संपली, सोबत आणलेलं जेवण संपलं. आणि आता तो आपल्या दासाला म्हणतो की आता आपण परत जाऊ. कदाचित तुम्हाला वाटत असेल बस झाला आता ही सेवा,
बस झालं आता लोकांना शोधणं. जे मिळतंय ते आनंदानं खाऊ आणि दिवस काढू. देवाच्या लोकांनो, आज देवाचं वचन आपल्यासाठी आहे. देवाचा संदेश आपल्यासाठी आहे. जर तुम्ही ह्या स्थितीत आहात, जर तुम्ही शोध घेत आहात, जर तुम्ही पुन्हा मागे जायच्या मागे आहात, आपली स्थिती परिस्थिती शौलासारखी असो, आम्हाला आता असं वाटतं की आता काही होऊ शकत नाही. खूप प्रयत्न केले मोठी मंडळी होण्यासाठी, चांगलं काम करण्यासाठी, नावाजलेलं होण्यासाठी, चांगल्या चांगल्या लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येण्यासाठी, पण आमच्या हाती निराशा आली. तुम्हाला वाटतं खूप वर्ष देवासाठी खूप काही केलं, खूप प्रार्थना केली, खूप उपवास केले, पण हाती काहीच नाही लागलं. बहुत कोशिश करने के बाद भी हमें कुछ नहीं मिला. खूप वर्ष देवाची आराधना केली, खूप वर्ष प्रार्थना केली, खूप वर्ष सेवा केली, पण आम्ही तिथेच आहोत. जर तुम्हाला असं वाटत असेल, तुमच्या पदरी निराशा आली असेल, तुम्हाला वाटतं जशी सेवा करता येईल तशी करू, जसं जगायचं तसं जगू, ह्या स्थितीमध्ये तुम्ही आहात, तर देवाच्या लोकांनो, आज देव तुमच्यासाठी एक मोठी आशा घेऊन आलाय. एक मोठे आशीर्वाद घेऊन आलाय. लक्षात ठेवा, या परिस्थितीमध्ये शौला सोबत कुणीतरी होतं. 6 नंबरचं वचन वाचा. तेव्हा तो त्याला म्हणाला, तेव्हा कोण? नौकर शौलाला म्हणाला. शौल जेव्हा म्हणतो चल नौकरा आपण परत घरी जाऊ, तेव्हा तो त्याला तेव्हा शौलाचा जो नौकर आहे, दास आहे, तो शौलाला म्हणतो, तो नौकर त्याला म्हणाला, पहा या नगरात देवाचा एक माणूस राहत आहे. ह्या गावात, ह्या नगरात, या शहरात एक देवाचा माणूस राहत आहे. त्याची लोकात मोठी मान मान्यता आहे. त्याची लोकांमध्ये मोठी मान मान्यता आहे. तो जे काही सांगतो ते सर्व घडून येते. तो जे सांगतो ते सर्व घडून येतं. चल आपण तिकडे जाऊ. आपण कोणत्या मार्गाने जावे हे तो आपल्याला कदाचित सांगेल. तो नौकर त्या शौलाला म्हणतोय, शौला, तू ज्या योजना केल्यास, तू जे प्रयत्न केलेस, ते प्रयत्न तू थांबवू नको. आज देवाचं वचन सांगत आहे, तुम्ही जे प्रयत्न करत आहात मोठी मंडळी होण्यासाठी, चांगले आत्मे जिंकण्यासाठी, चांगले लोक मंडळीत येण्यासाठी, तुमचं कुटुंब स्थिर होण्यासाठी ज्या तुम्ही योजना करत आहात, त्या योजनेमध्ये तुम्ही नापास झालात, अपयशी झालात, पण आज देवाचं वचन आम्हाला सांगतं, तुमचे प्रयत्न करणं थांबू नका. प्रयत्न करत राहा, प्रयत्न करत राहा, प्रयत्न करत राहा. कोणीतरी देवाचा माणूस आहे, तो दास म्हणतो, इथे एक देवाचा दास आहे, एक देवाचा एक सेवक आहे, तो ह्या नगरात राहतो, तो जे बोलतो तेच ते होतं. आपण त्या देवाच्या माणसाला जाऊन भेटूया आणि त्याला आपली समस्या सांगूया. जे आपले अनुभव आहेत, इतके वर्ष सेवेत आपलं अपयश नाही, आपण त्याला जाऊन शेअर करूया. आपली हार आपण त्याला सांगूया. तो आपल्याला काहीतरी मार्ग दाखवेल, तो आपल्यासाठी प्रार्थना करेल. आपल्याला फक्त त्याच्याकडे जायचं आहे. आणि तो सेवक आणि शौल त्या शमूएलाकडे आले. आणि त्याने त्याच्या जीवनातलं अपयश घेऊन, निराशा घेऊन, जे काही घडलं आतापर्यंत ते घेऊन त्याच्याकडे आले. खूप मोठी गोष्ट आहे. 5 प्रदेश गाढवं शोधणं आणि अपयश येणं. तसंच देवाच्या सेवकांनो, अनेक ठिकाणी सेवेला जाणं, अनेक मोठमोठ्या योजना करणं, गाडीची योजना करणं, घराची योजना करणं, पैशाची योजना करणं. योजना तर करतो जानेवारी महिन्यात, पण डिसेंबर महिन्यात आमच्या हातात अपयश असतं.
यश मिळत नाही, आम्ही निराश होतो. देवाच्या लोकांना तुमची कोणतीही परिस्थिती असू द्या, तुम्हाला तुमची परिस्थिती घेऊन एक जणाकडे जायचं आहे आणि तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. त्याच्याजवळ जा, तो अश्रुपूर्ण नेत्राने जा, तुमच्या मुलातलं दुःख घेऊन त्याच्याकडे जा, तुमचं अपयश घेऊन त्याच्याकडे जा, तुमची हार घेऊन त्याच्याकडे जा, तुमचं कमजोर जीवन घेऊन त्याच्याकडे जा. तुम्हाला त्याच्याकडे गेलं पाहिजे. आपण ज्याच्यासाठी सेवा करतो आम्हाला त्याच्या जवळ गेलं पाहिजे. आज जर तुम्ही येशू जवळ आलात तर तुमच्यासाठी सफलतेचे मार्ग, सफलतेच्या योजना त्याच्या हातात आहेत. तुमची प्रत्येक वाईट परिस्थिती, तुमच्या सेवेतलं अपयश, तुम्ही अनेक प्रार्थना केल्या पण त्या ऐकल्या गेल्या नाहीत, ह्या सगळ्या गोष्टी घेऊन जेव्हा आम्ही देवाच्या जवळ जाऊ, लक्षात ठेवा शौलासाठी देवाकडे मोठी योजना होती, तशीच आपल्या प्रत्येकासाठी त्या देवाकडे मोठी योजना आहे. आम्हाला देवाला सांगायचं आहे, जोपर्यंत आम्हाला देवाला सांगता येणार नाही आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. काय आम्ही आमचे प्रॉब्लेम, आमच्या समस्या घेऊन देवाजवळ बसतो का? बऱ्याचदा आपण सेवक ह्या नात्यानं, विश्वासणारे ह्या नात्यानं दुसऱ्यासाठी प्रार्थना करतो. स्वतःच्या समस्येकडे पहा, स्वतःची समस्या, स्वतःच्या अडचणी, स्वतःचे प्रॉब्लेम, स्वतःचे दुःख घेऊन त्या देवाजवळ या. तो ऐकायला तयार आहे, तो समजून घ्यायला तयार आहे, तो आम्हाला त्याच्यातून मार्ग दाखवायला तयार आहे. ह्या शौलाचा नौकर म्हणतो की आपण त्याच्याकडे जाऊ, तो आपल्याला काहीतरी मार्ग दाखवेल. आम्हाला त्याच्या मार्गदर्शनाची गरज आहे, त्याच्या सल्ल्याची गरज आहे, त्याच्या आशीर्वादाची गरज आहे. देवाच्या लोकांनो, काय म्हणतो तो नौकर? आपण त्याच्याकडे जाऊ, तो आम्हाला पुढचा मार्ग दाखवेल. आतापर्यंत तुम्हाला अपयश आलंय, पुढे जायचं, सफल कसं व्हायचं, कसं लोकांशी बोलायचं माहित नाही, पण जेव्हा आम्ही समस्या घेऊन देवाजवळ जाऊ, देव आम्हाला योग्य ते मार्ग दाखवेल, योग्य ते लोक भेटून देईल, योग्य ते शब्द आमच्या मुखात देईल. आम्ही बोलल्याने लोक आम्हाला अट्रॅक्ट होतील. हॅलो, आम्हाला त्या मार्गदर्शनाची गरज आहे, आम्हाला त्या सल्ल्याची गरज आहे. आम्ही आतापर्यंत आमच्या मार्गाने करत होतो, आम्ही आमच्या प्रयत्नाने करत होतो, आम्ही आमच्या योजनेने करत होतो, पण आज आम्हाला हे सगळं घेऊन देवाजवळ जायचंय, कारण आमच्या योजनेनं करत असताना आम्हाला अपयश आलंय. तो म्हणतो आपण जाऊ, देवा आम्हाला पुढचा मार्ग दाखवेल. देवाच्या लोकांनो, आम्ही जेव्हा देवाजवळ जाऊ तेव्हा देव त्याचा मार्ग आम्हाला दाखवेल. आम्ही कसे सफल होणार, आम्ही कसे सक्सेस होणार, आम्ही कसं फलद्रूप होणार, आम्ही कसे आशीर्वादित होणार, आशीर्वादाचा मार्ग देवच आम्हाला दाखवेल. तो म्हणतो आपण त्याच्याकडे जाऊ, त्याच्याकडे मार्ग आहेत, त्याच्याकडे आमच्यासाठी योजना आहेत. देवाचं वचन सांगतो, देव म्हणतो माझ्याकडे तुमच्यासाठी तुमच्या हिताच्या योजना आहेत, तुमच्या वाईटाच्या नाहीत. देवाकडे आपल्या प्रत्येकासाठी मोठमोठ्या योजना आहेत, मोठमोठे प्रोजेक्ट आहेत, मोठमोठं प्लॅनिंग आहे, मोठमोठे मार्ग त्याने आमच्यासाठी ओपन केले आहेत. फक्त आम्हाला त्याच्या जवळ गेलं पाहिजे. शौलाचा नौकर म्हणतो आपण फक्त त्याच्या जवळ जाऊ, त्याच्या जवळ जाऊ, म्हणजे तो आम्हाला मार्ग दाखवेल. देव शमूएलाच्या द्वारे शौलाला मार्ग दाखवेल. देवाच्या लोकांनो, देव तुम्हाला कुणाच्या ना कुणाच्या द्वारे सफलतेचा मार्ग दाखवणार आहे.
प्रेज लॉर्ड. आम्ही देवाचे सेवक ह्या नात्यानं आम्हाला समजायला पाहिजे, आम्हाला जाणून घ्यायला पाहिजे, आम्ही आमचं दुःख कोणत्या सेवकाजवळ व्यक्त करायला पाहिजे. हू इज द राईट पर्सन? कोण तो योग्य व्यक्ती आहे? कोण देवाचा सेवक आहे ह्या आमच्या नगरामध्ये, आमच्या शहरामध्ये, जो आम्हाला आध्यात्मिक दृष्ट्या देवाचा संदेश आमच्यापर्यंत पोहोचवेल, देवाचा मार्ग दाखवेल. ह्या जगातले बरेच स्वार्थी लोक हे स्वतःच्या फायद्यासाठी मार्ग दाखवतात, पण आम्हाला देवाचा मार्ग दाखवणारा कोणतरी पाहिजे. देवाच्या आत्म्याला भरून चालणारा कोणतरी माणूस आम्हाला पाहिजे. देवाच्या वचनाच्या ज्ञानाला घेऊन चालणारा माणूस आम्हाला त्याची गरज आहे. जर हे लोक शमूएलाकडे गेले नसते तर पुढे शौलाच्या जीवनात जे आशीर्वाद आहेत ना ते आले नसते. आम्ही देवाला म्हणूया, देवा कोण तो व्यक्ती आहे ज्याच्या सोबत आम्ही कनेक्ट होऊन आम्ही आमच्या जीवनामध्ये तुझ्या मार्गाने चालू, सफल होऊ. हू इज दिस लीडर? ही विल शोइंग अस वे. कोण आम्हाला मार्ग दाखवेल? तो म्हणतो आपण फक्त एकदा शमूएलाकडे जाऊ, तो आम्हाला मार्ग दाखवेल. 7 नंबरचं वचन दाखवूया. बघा काय म्हटलंय. तेव्हा शौल आपल्या गड्याला म्हणाला, तेव्हा शौल आपल्या गड्याला, आपल्या नोकराला म्हणतो, हे पहा त्याच्याकडे जायचे तर त्याच्यासाठी काय घेऊन जावे? हॅलो, त्याच्याकडे जायचंय, काहीतरी घेऊन जायचंय. पुढे आपल्या थैल्यातल्या भाकरी संपल्या आहेत. आपल्या थैल्यातल्या भाकरी संपल्यात. त्या देवाच्या माणसासाठी आपल्याजवळ काही भेट नाही. द्यायला आपल्याकडे काही भेट नाही. ऐकून घ्या, आपल्याजवळ काय आहे? काही जुन्या काळामध्ये देवाच्या सेवकाच्या घरी जाताना लोक खाली हाताने जात नव्हते. तुम्हाला जर योग्य मार्ग पाहिजे देवाकडून, तुम्ही ज्या देवाच्या सेवकाच्या घरी जाल, तो लहान असो मोठा असो कुणी असो, पण तो जर सेवक आहे, खाली हात से मत जाओ. खाली हात से, जब वो अपने घर पे आता है तो उसको खाली हाथ मत जाने दो. जर आपल्या घरी कोणता सेवक येतो त्याला खाली हाताने जाऊ देऊ नका, पण तुम्ही कोणाच्या घरी जाता तर खाली हाताने जाऊ नका. गरज नाही पैसे घेऊन गेलं पाहिजे. तो काय म्हणतोय, भाकरी घेऊन गेल्या पाहिजे. हॅलो, काही ना काहीतरी आम्ही सेवकाच्या घरी जाताना घेऊन जायला पाहिजे. हॅलो, काय आपण असं करतो का? केळी घेऊन जावा, सफरचंद घेऊन जावा, पैसे घेऊन जावा, खारीचं पॅकेट घेऊन जावा, तुम्हाला जे नेता येईल. सफल होण्यासाठी तुम्हाला देवाच्या सेवकांकडे खाली हाताने नाही गेलं पाहिजे. मी नाही सांगत, देवाचं वचन सांगतं. शौल कशात काय नाही, शुद्ध माणूस आहे. आता तो राजा नाही आहे, पण त्याला माहिती आहे देवाच्या सेवकाच्या घराकडे जाताना खाली हाताने जाऊ नये. पहिली गोष्ट त्याने बापाची आज्ञा पाळली. दुसरी गोष्ट त्याने खूप प्रयत्न केले. तिसरी गोष्ट तो सेवकाकडे जाताना काहीतरी घेऊन जायची भाषा करत आहे. आपल्याकडे काही नाही आहे. जेव्हा तुम्ही देवाच्या सेवकाकडे देवाचं मार्गदर्शन घ्यायला जाता, कोणी देवाचा सेवक असो, खाली हाताने जाऊ नका. बऱ्याचदा आपण घ्यायला जातो, खायला प्यायला जातो. चलो पास्टर को बोलेंगे आज बिरयानी बना, हम जाएंगे, तो बनवेल. पण देवाचं वचन आम्हाला आज शिकवत आहे, कोणत्याही देवाच्या सेवकाकडे जाताना खाली हात जाऊ नका. काय सर, खाली हाताने जाऊ नका. तो म्हणतो आपण जायचं कसं? आपल्याकडे तर काही नाहीये. आपल्या भाकरी संपल्या, आपल्या
पिशवीतले आपल्या झोळीतलं सगळं संपलंय, आपणच उपाशी फिरतोय. तुमच्याकडे असो किंवा नसो, पण तुम्हाला देवाच्या सेवकाकडे जाताना काहीतरी घेऊन जायचा विचार केला पाहिजे. तुमच्याकडे काही नाहीये तरी पण तुम्हाला द्यायचा विचार आपल्या मनात यायला पाहिजे. बऱ्याच लोकांनी देवाच्या सेवकाला फार खालच्या दर्जेवर ठेवलंय. त्यांना वाटतं देवाचा सेवक म्हणजे आमचा नोकर आहे, त्याचं काम आहे आमच्यासाठी प्रार्थना कर, आम्हाला संदेश सांग, आम्हाला वचन शिकव. पण तो देवाचा सेवक आहे, तुमचा सेवक नाही. तो रातभर प्रार्थना करेल, अभ्यास करेल, दर शनिवारी संदेश तयार करेल, तुम्हाला रेडीमेड संदेश देईल रविवारी, आणि परत काय म्हणणार ते त्याचं काम आहे. हे असले चुकीचे विचार डोक्यातून काढा आणि देवाच्या सेवकाला सन्मान द्या. सेवक लोकांना आपण देखील सेवक या नात्यानं दुसऱ्या सेवकाकडे जाताना खाली हाताने जाऊ नये. जुन्या काळातल्या लोकांना माहिती होतं खाली हाताने जायचं नाही, काहीतरी भेटवस्तू घेऊन जायला पाहिजे. आज आम्हाला शौलाकडून शिकायचं आहे. आम्ही कोणाच्याही घरी नुसतंच खाली हात हलवत जायला नाही पाहिजे. शौल म्हणतो त्या दासाला द्यायचं काय? तुमच्या जीवनात, तुमच्या घरात काही नसेल, तुम्हाला असं वाटतं आमचं सगळं संपलंय, आमचा सपोर्ट संपला, आता महिन्याच्या आखरी आलो आपण, घरात पण काही नाहीये, पैसे पण नाहीयेत, अशा स्थितीमध्ये देखील तुम्हाला देवाला देण्यासाठी विचार करायला पाहिजे. देव अशाच लोकांना शोधत आहे ज्यांच्याजवळ काही नाही पण त्यांना द्यायचं मन आहे. समजतं तुम्हाला? देवाला आशीर्वाद द्यायचे कोणाला? ज्याच्याकडे काही नाही पण त्याचं मन सेवकाला देण्यासाठी आहे. प्रभु ऐसे लोगों को ढूंढता है जिनके पास कुछ नहीं है लेकिन उनकी इच्छा है, उनका मन है हम सेवक को दे. खरं तर हा गाढव शोधत होता पण देव शौलाला शोधत होता. शौलाविषयी अनेक निगेटिव्ह विचार आहेत, आम्हाला तितकंच माहित आहे. शमूएलाच्या अगोदर त्याने यज्ञ केला आणि देवाच्या विरुद्ध गेला आणि तो क्रूर झाला, तितकंच माहिती आहे. पण तो राजा होण्याची योग्यता हीच आहे. तुम्ही जर तुमच्या स्वर्गीय बापाचं ऐकाल तर तुम्ही राजा होण्याच्या योग्यतेत आहात. तुम्ही जर त्याच्या हरवलेल्या लोकांचा शोध घ्याल तर तुम्ही राजा होण्याच्या योग्यतेचे आहात. तुमच्याकडे काही नसताना जर तुम्ही त्याला द्यायला तयार आहात तर तुम्ही देवाकडून आशीर्वाद स्वीकारण्याच्या योग्यतेचे आहात. देव ह्याच लोकांचा शोध घेतोय. कोण आहे जे मनापासून देवाच्या सेवकांना मदत करायला तयार आहे? तो दास काय म्हणतो माहिती का? 8 नंबरच्या वचनामध्ये त्या गड्याने शौलाला उत्तर दिले, त्या गड्यानं शौलाला उत्तर दिलं, माझ्याजवळ पाव शेकेल रुपये आहे. अरे माझ्याकडे चांदीचा शिक्का आहे. किती? पाव, एक छोटासा. माझ्याकडं एकच शिक्का आहे. काय म्हणतो तो? माझ्याजवळ पाव शेकेल रुपये आहे. हा, तेवढे मी त्या देवाच्या माणसाला दिले. त्या देवाच्या माणसाला मी दिले. म्हणजे आपण आपल्या मार्गाने कोणत्या मार्गाने जावे ते तो सांगेल. लक्षात घ्या. हॅलो, एक नौकर, एक दास, त्याने असा विचार केला असता ना, अरे इतकेच माझ्याकडे आहेत, इतकाच माझा पगार आहे, हॅलो याच्यातच मला महिना काढायचा आहे, मी कशाला देऊ? याच्या बापाचं गाडं हरवलंय, याचा बाप याला ओरडल, मला थोडी ओरडल, याची जबाबदारी आहे, याने आणायला पाहिजे होतं, मी का देऊ? पण ह्या नोकरानं, ह्या दासानं मोठी भूमिका निभावली. तो म्हणला माझ्याकडे आहे. त्याने स्वतःचा विचार केला नाही, स्वतःच्या मुलांची फी भरायची विचार केला नाही, स्वतःच्या मुलाला काही खाऊ घेऊन जायचा तो विचार केला नाही. जे काही त्याच्याजवळ आहे म्हटलं मी तुझ्यासाठी पे करायला तयार आहे. देवाच्या लोकांनो, ही फार मोठी गोष्ट आहे. बऱ्याचदा आम्हाला मिळतं, आम्ही दशमांश पण देत नाहीत.
होतो आणि म्हणतो आम्ही उरलंच नाही पास्टर. मग तुम्ही काय उरलेला देवाला देणार आहात काय? जर उरलेला देवाला देणार आहात तर देवाला तुमचं उरलेलं नाही पाहिजे. हॅलो, देवाला तुमच्याकडून पहिलं पाहिजे. उरलं सुरलेलं देवाला देता तुम्ही. जो माणूस उरलेला देवाला देतो, लक्षात ठेवा, त्याला जिंदगीत कधी उरणार नाही. जब तुम्हारे हाथ में आता है तो पहिलं देवाची आठवण करा. मैं कैसे प्रभू को दे सकता हूं? मी कसं देवाला देऊ शकतो? मी कसा दशमांश देईल? आमच्या हातात आल्यावरती काय होतं? आम्ही काय विचार करतो? स्वतःचा विचार करतो. लाईट बिल कसं भरायचं, घर भाडं कसं भरायचं, राशन कसं भरायचं, हप्ता कसा भरायचा, गाडीचा हप्ता, टीव्हीचा हप्ता, फ्रीजचा हप्ता कसा भरायचा, जे तुमच्याकडे येतं. हॅलो, आणि तुम्ही देवाचा विचार शेवटी करता उरल्यावर द्यायला. तुम्ही कोणाला मग तुम्ही म्हणणार अरे थोडासा भात उरला आमच्याकडे, फेकण्याच्या वेळी तू खातो का? तुम्ही काय करणार? तुम्ही काय विचार करणार? मला उरलेलं देतो का रे? काय देवा पास्टर अरे बचावा खाना मारलाय क्या मेरे को? देवाला तुम्ही उरलेलं देणार? उरलेलं सुरलेलं खरकाट? देवाला तुमच्या उरलेल्या सुरल्याची गरज नाही. देव तुमचं हृदय पाहतो. पहिलं हृदय तुमचं कोणाकडे आहे? सफल होण्यासाठी सगळ्यात मोठी चावी आहे, जे काही आमच्याकडे येतं पहिलं देवाला देणं. किती येतं ते महत्वाचं नाही. 50 रुपये आले तर मी देवाला काय देतो त्याचा विचार करणारे लोकच राजा होण्याच्या लायकीचे आहेत. नाही तर नोकराच्याच लायकीचे आहेत, शिपायाच्याच लायकीचे आहेत. ते कधीच पुढे येऊ शकत नाहीत. हा नोकर म्हणतो माझ्याकडे आले एक चांदीचा शिक्का आहे, थोडंच आहे माझ्याकडे, पण मी द्यायला तयार आहे. देवाच्या सेवकाला द्यायला तयार आहे. आज लोकांना घरात मोठमोठे लग्न कार्य करायला तयार आहे, वाढदिवस करायला तयार आहेत. वाढदिवसाला हजारो रुपये खर्च करतील, पण देवाच्या सेवकाला 200 रुपये पाकिटात देतील. असले लोक कधीच सफल होऊ शकत नाहीत. लग्नासाठी तुम्ही लाखो रुपये खर्च करता. जो पाळक देवाचं वचन सांगायला तुमच्या लग्नात येतो, तुम्ही त्याला 500 रुपये दान देता. जितका लग्नाचा खर्च झालाय त्याचा 10% काढून त्या देवाच्या सेवकाला द्यायला पाहिजे. बरेच लोक तर बड्डेला आलेल्या पास्टरला दानही देत नाहीत, दशमांश देत नाहीत, बिर्याणी देतात. पास्टर पहिली तुम्हाला बिर्याणी खा खा खा. जसं काहीतरी बिर्याणी खाल्लीच नाही त्या जिंदगीत. बदला म्हणून अपयश आहे, म्हणून भिकार पण लागले लोकांना. किती कमवा तरी यांच्या झोळीला छिद्र पडलेलं आहे, भरणार नाही कधीच. हा नोकर स्वतःचा विचार करू शकला असता की नाही? थोरात मास्टर, अरे हे माझे पैसे आहेत, मी का खर्च करू? आज बऱ्याचदा लोक दुसऱ्या सेवकाला देताना तोच विचार करतात, हे माझं मी का देऊ त्याला, मरू त्याला. त्याचं पाप त्याच्या हातात आहे. डायरेक्ट पापावर येतात लोक. तो असा वागतो म्हणून देव त्याला आशीर्वाद देत नाही. अरे देवाने तुला दिलंय त्याला देण्यासाठी, तुझ्या हातात दिलंय, तू दे. देव तुला याच्यापेक्षा मोठं देणार आहे. बघा, जोपर्यंत तुमच्या हातात आहे हे सोडणार नाही, तुमचा हात मोकळा होणार नाही जास्त घेण्यासाठी. तुम्ही हेच पकडून ठेवाल. दुसरं तुम्हाला कसं मिळेल? तुमची मुठच बंद आहे. काही शहाणे लोक म्हणतात माणूस बाळ मुठी बंद करून येतं आणि मग जाताना खाली हाताने जातं, असं असं हात करून. मेल्यावर जन्माला आल्यावरती असं असतं आणि जाताना अरे तो देवाकडून घेऊन आलेला असतो, पण हा आयुष्यभर असाच राहतो आणि जाताना कंगाल होऊन जातो. असंही दे. जेव्हा तुम्ही देत राहाल ना, देव तुमच्या हात भरत राहील. आजपासून आम्हाला निर्णय घ्यायचा, देवा जे काही आम्हाला तुझ्यापासून मिळेल आम्ही तुझ्या सेवकांना द्यायला तयार आहोत. जो माणूस देवाच्या सेवकाला सुवार्तेला मदत करायला तयार होतो तो राजा झाल्याशिवाय राहत नाही, अधिकारी झाल्याशिवाय राहत नाही. आम्हाला ह्या नोकराकडून शिकायचं आहे. स्वतःचा विचार न करता तो म्हणला त्या सेवकाला मी देईल. देवाच्या लोकांना जेव्हा तुमचं मन तयार होईल ना,
शौलाचं मन तयार झालं. आपण त्याला खाली हाताने कसं जायचं, आपण त्याला काय द्यायचं, जेव्हा तुमच्या मनात देखील येईल. लक्षात ठेवा, शौलासाठी कोणतरी पे करायला तयार झालं. जेव्हा तुमचं मन होईल मला देवाच्या सेवेसाठी, देवाच्या सेवकांसाठी द्यायचंय, कुणीतरी तुमच्यासाठी तुमच्या मुलांची फी पे करायला तयार होईल, तुमच्या घरातलं राशन भरायला तयार होईल, कोणीतरी तुम्हाला मोटरसायकल नवीन घेऊन द्यायला तयार होईल, कोणीतरी तुम्हाला घर घेऊन देण्यास तयार होईल. हॅलो, ह्या शौलासाठी हा नोकर तयार झाला. म्हणलं मी तुझ्यासाठी भरतो, कारण तुझं मन त्याला देण्यासाठी आहे. जर तुमचं मन देवाला देण्यासाठी असेल, लक्षात ठेवा, देव कोणीतरी तुमच्यासाठी स्पॉन्सर उभे करेल, तुमचं पे करण्यासाठी, तुमचे बिल भरण्यासाठी, तुमची फी भरण्यासाठी, तुमचं राशन भरण्यासाठी, तुमचं पेट्रोल भरण्यासाठी देव कोणाला तरी उभा करेल. हे सिक्रेट आहे. तुमच्या मनातच द्यायचं नाही. जर शौल म्हटलंच नसतं आपण त्याला काय द्यायचं, तर नोकराने बाहेर काढलं नसतं. आम्हाला शिकायचंय, समजून घ्यायचंय काय आत्मिक गोष्टी आहेत, काय देव आम्हाला सांगत आहे. तुमच्याकडे किती आहे ते महत्वाचं नाही, पण जेव्हा तुमचं मन होतं देवाच्या सेवेला, देवाच्या सेवकांना देण्यासाठी, देव कोणीतरी तुमच्यासाठी द्यायला उभं करतं. मला माहित आहे हे न पटणार आहे, पण सत्य आहे. जेव्हा पैसे द्यायची गोष्ट येते ना, पालकांचे डोकं फिरतात, विश्वासदाराचे डोकं फिरतात, मग देवाचं पण डोकं फिरतं तुमच्याविषयी. असाच उपाशी मर. जर तुम्ही कंगाल आहात, देवाची चूक नाही, तुमची स्वतःची चूक आहे. तुमच्यावर कर्ज आहे, देवाची चूक नाही, तुमची स्वतःची चूक आहे. तुमच्या फ्या थकल्या, घर भाडे थकलेत, देवाची चूक नाही, तुमची चूक आहे, कारण तुमचं मनच नाही देण्यासाठी. जेव्हा तुमचं मन असतं तेव्हा देव कोणाला तरी उभा करतो तुमच्यासाठी पे करायला. आजपासून आपण ठरवूया. आपण म्हणतो आमचा दशमांश आम्ही आमच्याच चर्चमध्ये टाकतो, आम्ही सेवा करतो ना, चुकीचं आहे. तुम्हाला अशा सेवकांना मदत करायला पाहिजे जो तुमच्या पासून खूप लांब आहे. तुम्ही एका सेवकाला मदत पाठवणारे लोक असले पाहिजे. तुमच्यापासून एक सेवक सुवार्ता पसरवणारा असला पाहिजे. ह्या नोकराच्या रुपयामुळं शौलाला अभिषेक होणार होता. हॅलो, कुणाचा अभिषेक होणार होता? जेव्हा तुम्ही पैसे पाठवाल, देव कोणाला तरी सेवक होण्यासाठी अभिषेक करत असेल. कंजूस होऊ नका. आजपासून श्रीमंत होण्याचा हा गुरुमंत्र आपण स्वीकारूया. देव हाय ते काढून घ्यायचं मागे. तेव्हा माझ्याकडे होतं, संपलं, हरवलं. त्याचा 1 रुपया हरवला असता, पण त्याने हरवू दिला नाही. त्याने योग्य ठिकाणी देवाच्या सेवकाला देण्यासाठी तो तयार झाला. जेव्हा तुम्ही देवाला द्यायला तयार होता, देव तुमचा अभिषेक करायला तयार होतो. देव तुम्हाला अनॉइंटिंग करायला तयार होतो. बरोबर आहे. आजपासून आपण ठरवूया, जे काही आम्हाला मिळेल, जेव्हा जेव्हा मिळेल, असं नाही फक्त रविवारीच, फक्त सोमवार, ज्या ज्या वेळेला तुमच्या हातात जे काही मिळेल, तुम्हाला विचार करायचा आहे, मी याच्यातून देवाच्या सेवेसाठी काय देऊ. तुम्ही सुरुवात करा. देव त्याची सुरुवात करणार आहे. शौल म्हणतो आपल्या भाकरी संपल्या, सगळं संपलं, पण तो म्हणतो माझ्याकडे आहे, मी तुझ्यासाठी ते पैसे भरतो, आपण त्याच्याकडे जाऊया. ओके, 8 नंबरचं वचन वाचूया. त्या गड्याने शौलाला उत्तर दिले, त्या गड्याने शौलाला उत्तर दिले, माझ्याजवळ 5 शेकेल रुपये आहे. हॅलो, माझ्याकडे 5 शेकेल रुपये आहेत, तेवढे मी त्या देवाच्या माणसाला दिले. हा बस. आता 15 आणि 16 वाचा डायरेक्ट. शौल येण्यापूर्वी 1 दिवस आधी परमेश्वराने शमूएलास आदेश दिला होता की उद्या या सुमारास मी तुझ्याकडे बन्यामिनी प्रांतातला एक मनुष्य पाठवेन. बस 1 मिनिट थांबा, लक्षात द्या जरा. हॅलो, तुम्हाला कळतं का काय होतं इथे?
नाही, सुनो सुनो, ध्यान से सुनो, वाचा, पुन्हा एकदा वाचा, हळूहळू वाचा सर. शौल येण्यापूर्वी बघा, हॅलो, ऐकून घ्या देवाच्या लोकांनो. शौल शमूएलाच्या जवळ येण्याच्या एक दिवस अगोदर, म्हणजे ज्या दिवशी शौलाच्या मनात विचार आला मला देवाच्या सेवकाला काहीतरी द्यायचंय, त्याच वेळेला एक दिवस अगोदर देव शमूएलाला म्हणतो, शमूएला मी तुझ्याकडे एक बन्यामीन माणूस पाठवणार आहे. एक म्हणजे हा शौल मी तुझ्याकडे पाठवणार आहे. नाही कळलं? किती लोकांना नाही कळलं? हात वरती करा. किती लोकांना कळालं? कळालं? गायकवाड भाषा कळालं? नाही, वाचा, इंग्लिशमध्ये वाचून घ्या. तुम्हाला कळालं? विचार करा, हॅलो, काय होतं इथं? देव बघा कसा घडवतोय. काय देवाची महान योजना आहे. याच्या मनात विचार आला देवाच्या सेवकाला काहीतरी द्यायचंय, म्हणजे देवाला काहीतरी द्यायचंय. हॅलो, हा शौल शमूएलाकडे जाण्याच्या एक दिवस अगोदर, एक दिन पहले परमेश्वर ने शमूएल को बताया तो येणार आहे. जेव्हा तुमचं मन देवाला द्यायला होतं, जेव्हा तुम्ही देवाच्या सेवकाला द्यायला तयार होता, तुम्ही देता, हॅलो, तुमच्या मनात योजना येतात. एक दिवस अगोदरच तुम्हाला काय द्यायचंय देव स्वर्गात योजना करतो. स्वर्ग में योजना करते आपके लिए. ज्या दिवशी तुम्ही दशमांश द्यायचा निर्णय घेता, तुम्ही देण्याच्या आधीच देव निर्णय करतो, याला मला काहीतरी द्यायचं आहे. ज्या दिवशी तुम्ही स्वतःचा विचार सोडून देवाचा विचार करता, एक दिवस अगोदर देव तुमचा विचार करायला सुरुवात करतो. काय म्हणलंय? एवढे सर्वाचा शौल येण्यापूर्वी एक दिवस आधी, शौल शमूएला जवळ येण्याच्या एक दिवस अगोदर परमेश्वराने शमूएला आदेश दिला होता. परमेश्वराने शमूएला आदेश दिला. सांगितलं नाही, आदेश, ही कमांड. त्याला आदेश दिलाय. उद्या या सुमारास, उद्या इतक्या वाजता, टायमिंग पण सांगितलंय. हॅलो, ह्या सुमारास मी तुझ्याकडे बन्यामीनी प्रांतातला बन्यामीनी प्रांतातला एक मनुष्य पाठवेल. एक मनुष्य पाठवील. कशाला? त्याला अभिषेक करून माझ्या इस्रायल लोकांवर अधिपती. हालेलुया, बोला येशू मसीह की जय. काय घडतंय कळतं का तुम्हाला? ऍक्च्युली बन्यामीनी लोक तर बाहेर फेकलेले लोक होते. आपण ऐकलंय बन्यामीनाविषयी. पण हा बन्यामीन कुळातला माणूस देवाला देण्याची योजना केली, विचार केला. त्याच्यावर देवाने पांघरून टाकलं आणि त्याला उभं केलं राजा होण्यासाठी. जेव्हा तुम्ही देवाच्या सेवेचा, देवाच्या राज्याचा, देवाच्या लोकांचा विचार करता, देव तुम्हाला त्यांचा अधिकारी बनवायचा विचार करतो. त्यांचा राजा, इस्रायल लोकांचा राजा बनवायचा विचार ह्या देवाने शौलासाठी केलाय. तुम्हाला समजते काय कॉन्टेक्स्ट आहे? कोणत्या संदर्भात चाललंय? संदर्भासहित स्पष्टीकरण आहे. हॅलो, समजून घ्या. तुम्ही बघा, शौल आतापर्यंत थकलाय बापाचं गाढव शोधून. बापाचं 5 राज्य त्याने पायाखाली घातलेत. 5 ठिकाणी अपयश आलंय, निराश झालाय, सगळं करून थकला. शेवटी त्याला देवाच्या जवळ जायची संधी मिळाली, देवाच्या सेवकाकडे जायची संधी मिळाली. हा अपयश झालेला माणूस, हा निराश झालेला माणूस, परत घरी जाणारा माणूस राजा होण्याच्या योग्यतेचा झालाय. गाढव शोधाय गेला आणि राजा बनला. देव तुमच्याविषयी अगोदरच स्पॉन्सर उभे करेल. देव तुमच्यासाठी अगोदरच लोकांना सांगून ठेवेल, तो माझा देवाचा सेवक येणार आहे, त्याला तुम्ही द्या. मी जेव्हा बायबल कॉलेजहून आलो, फाईन आर्ट नावाचं एक ॲडोटेरियम आहे चेंबूरमध्ये, तिथं मीटिंग होती आणि माझ्याकडं एकदम थोडेसे पैसे होते आणि मी त्या मीटिंगला गेलो. त्या मीटिंगला गेल्याच्या नंतर दानाची वेळ आली.
मग माझ्या ह्या खिशामध्ये 3-4 रुपये सुट्टे होते आणि ह्या खिशामध्ये 100ची नोट होती. जेव्हा दान, ते कसं दान घेतात, खुर्चीवर बसलेले लोक आहेत ना, इथून जाती पिशवी, मग तिथून परत इकडे पिशवी येते. जेव्हा इथून पिशवी गेली तेव्हा मी माझ्या डाव्या खिशात हात घातला आणि सगळी चिल्लर बाहेर काढली. मला आपण हे टाकूया. पण जेव्हा पिशवी फिरून ह्या माझ्या लाईनला आली तेव्हा मला कळालं, अरे मी देवाचा सेवक आहे, मी देवाला सुट्टे पैसे नाही देऊ शकत. मी दुसऱ्या खिशात हात घातला, दोन्ही हात बाहेर आले. मला आता काय करू, पण दोन्ही पण टाकूया आणि मानपूरला चालत जाऊया. किती लांब, जास्त लांब नाही, लोखंडी मार्गून चालत जाऊया. जेव्हा पिशवी माझ्याकडे आली मी दोन्ही हाताने टाकलं. आता माझ्या डोक्यात मला घरी चालत जायचं आहे. जेव्हा मीटिंग संपली ते आमचे एक थॉमस ब्रदर होते, त्यांची आई आता वारली. ती बाई 3 वर्षापासून मला शोधत होती. मी 3 वर्ष बायबल कॉलेजला होतो. ती बाई 3 वर्ष दान जमा करत होती तिच्या बॅगीमध्ये. आणि त्या दिवशी तिला वाटलं तर आसाराम काय परत भेटणार नाही, काय खबर नाही, फोन नाही, हे सगळं दान आपण ह्या मीटिंगमध्ये टाकून देऊ. पण जेव्हा दानाची पिशवी तिच्याजवळ गेली, काय माहिती जमा झालं, तिनं नाही टाकलं, ते असंच राहून गेलं. पण जाताना जेव्हा तिने मला अचानक बघितलं, तिनं मला बोलवलं. तिनं त्या बॅगेत हात, अशी बॅग केली, एक हात घातला. आम्हाला म्हणजे आसाराम मी आज सगळं दान टाकणार होते, पण माझं मन झालं नाही. मला हे दान मी 3 वर्ष त्यासाठी जमा करते. तिनं काढून माझ्या हातात दिलं. मी असा पकडत होतो. शेवटी तिनं बॅग खुर्चीवर ठेवली, दोन्ही हात घातले, माझ्या हातात पैसे टाकत होती, पैसे खाली पडत होते. मी असं पकडून वेचत होतो. 3 महिने मला राशन भरायची गरज नव्हती, इतके पैसे देऊ दे. जिवंत साक्ष आहे. जेव्हा आम्ही देवाला देण्याचा विचार करतो, आम्ही देवाच्या राज्याचा विचार करतो, देव आमचा विचार करतो. शौल विचार केला आणि देवाने त्याला राजा बनवायचा विचार केला. लोक काय म्हणतील, लोकांचे काय प्लॅनिंग आहे, काय योजना केली, बन्यामीन लोकांना बाहेर काढलंय. त्याच्या कुळातलं त्या बन्यामीनानं काय केलं होतं, याकोबाच्या 12 मुलांपैकी त्या बन्यामीनानं काय पाप केलं, काय चुका केल्या, त्याला तो देवाने श्रापच दिला म्हणून तो बाहेर झाला. हॅलो, देव म्हणला कोण काही पण म्हणो, पण याच्या मनात माझ्या लोकाविषयी, माझ्याविषयी प्रेम आहे, सन्मान आहे. ही इज एबल टू किंग. हा राजा होण्याच्या योग्यतेचा आहे. साधारण माणूस, गाढव शोधणारा, देव तुम्हाला त्या लेवलला घेऊन जाईल जेव्हा तुम्ही देवाच्या राज्याचा, देवाच्या सेवेचा, देवाच्या सेवकांचा विचार करा. आणि त्या दिवशी मला सिक्रेट कळालं देण्याचं. आम्ही लगेच ठरवलं, आम्ही एका पाळकाला बोलवणार. मलाच पगार नाही, आमचं चर्चचं दान आहे, पण आम्ही ठरवलं त्या काळात एका पाळकाला आपण 10,000 रुपये देऊया. त्या काळात 2010ची गोष्ट आहे, 11ची-12ची गोष्ट आहे. आम्ही एका सेवकाला नगरहून बोलवलं आणि एका सेवकाला 10,000 रुपये द्यायला मदत केली. मला नाही 10,000, पण त्याच्या सेवकासाठी. तेव्हापासून सेवकाला द्यायला सुरुवात केली. हॅलो, मी खूप आशीर्वादित झालो, मी खूप आशीर्वादित आहे. तुम्हाला जर आशीर्वादित व्हायचं आहे, सफल व्हायचं आहे, स्टार्ट गिविंग. द्यायला सुरुवात करा. कोणाला? सेवकांना द्यायला सुरुवात करा, जे सुवार्थ सांगतात, जे देवाच्या राज्याच्या वाढीसाठी झटतात. पाठवा पैसे द्यायला. देव तुमच्यासाठी विचार करेल. देव काय म्हणतो, शमूएलाला 1 दिवस अगोदर सांगितलं, उद्या तो येईल. म्हणजे मी त्याचं सगळं व्हेरिफिकेशन केलंय, सगळी पाहणी केली, सगळी पडताळणी केली. हॅलो, तो त्या योग्यतेचा आहे. तो आल्यावर, त्याच्या अगोदर इस्रायलाला कोणताच राजा नव्हता, देवच त्यांचा राजा होता. हॅलो, शमूएल सगळ्यात मोठा संदेष्टा होता, पण त्याला ती संधी नाही मिळाली राजा होण्याची. तो संदेष्टा होता, पण त्या संदेष्टाच्या द्वारे देवाने राजाला अभिषेक केला. संदेष्टाच मोठा आहे राजापेक्षा, पण देवाने शौलाला अभिषेक करायचं ठरवलं शमूएलाच्या द्वारे. पुन्हा एकदा वाचा सर, 15 आणि 16. शौल येण्यापूर्वी 1 दिवस आधी, 1 दिवस आधी परमेश्वराने शमूएलास आदेश दिला होता की उद्या या सुमारास मी तुझ्याकडे बन्यामीनी प्रांतातील एक मनुष्य पाठवीन. हां,
त्याला अभिषेक करून माझ्या इस्रायल लोकांवर अधिपती नेम. अधिपती नेम. तो माझ्या लोकांना बलिष्ठांच्या हातून सोडवी. हा. कारण माझ्या लोकांचे गाराणे माझ्याकडे आले आहे, म्हणून त्यांच्याकडे माझी नजर गेली आहे. तुम्ही तुमचे प्रॉब्लेम, समस्या, अपयश घेऊन काहीतरी देवासाठी करायची इच्छा घेऊन जेव्हा देवाजवळ येता, हॅलो, देवाने तुमच्यासाठी मार्ग मोकळे केलेले असतात. देवाने तुमचा अभिषेक केलेला आहे. जेव्हा शाऊल आला तेव्हा काय केलं माहिती? त्याचा अभिषेक केला. देवाने सांगितलं याचा अभिषेक कर. राकेश भाई ने समझ में आ रहा है? उसका अभिषेक किया आणि तो अभिषिक्त देवाचा माणूस झाला. आज हजारो करोडो देवाचे सेवक आहेत, पण देवाच्या सेवेसाठी फक्त अभिषिक्त लोकांची गरज आहे. हजारो सेवक असण्यापेक्षा एक अभिषिक्त सेवक असलेला बरा, जो हजारो लोकांना एकटा सांभाळेल. आप समझ रहे मेरी बात को? वाक मेरे पास क्लियर? हजारो सेवक आहेत, पण लोकांना कोणाची गरज आहे? कोणाची गरज आहे? कोणाची गरज आहे? अविनाश, एक अभिषिक्त सेवकाची गरज आहे. हजारो लोकांमध्ये एक अभिषिक्त सेवक, जो हजारो लोकांना एकटा सांभाळेल. आम्हाला अभिषिक्त सेवक व्हायचं आहे. पवित्र आत्म्याचा अभिषेक झालेला सेवक, त्याची गरज आज समाजाला आहे, जगाला आहे, लोकांना आहे. अभिषेकाने भरा. पवित्र आत्म्याचा अभिषेक जो देवापासून आहे. अभिषिक्त सेवक व्हा. देवाला म्हणा, देवा रोज मला पवित्र आत्म्याच्या फ्रेश अनॉइंटिंगने भर. ते गाणं नाही का, ताजा ताजा हो अभिषेक मुझ पे ना. रोज द फ्रेश अनॉइंटिंग आमच्यावर असलं पाहिजे. रोज त्याच्या आत्म्यानं भरलं पाहिजे. असे सेवक होऊ नका. अभिषेकानं भरलेले सेवक व्हा. जगाला आज कुणाची गरज आहे? विचार करा, कोणत्या सेवकाची गरज आहे? ज्याच्यापासून काहीतरी घडतंय, देव त्याचा उपयोग करतो, त्या सेवकाची गरज आहे. अशा तर किती काय फिरतात बायबल घेऊन गळ्यामध्ये बॅगी कुठं अटकून. आपण पण तसेच असू, पण आज आम्हाला म्हणायचं, देवा तुझ्या अभिषेकाने आम्हाला भर, अनॉइंटिंगने भर. फ्रेश ताजा अनॉइंटिंग. मला माफ करा, थोडं कडक आहे, कठीण आहे, पण आपल्याला त्या लेवलला यायला पाहिजे. हजारो लोक होते राजा होण्याच्या योग्यतेचे. 12 कुळातले लोक होते ना, पण हा नाकारलेलं कुळ त्याच्या वागणुकीमुळे, त्याच्या प्रयत्नामुळे, हॅलो, देवाने अभिषेक केला. पेंटेकॉस्टच्या दिवशी त्या 120 लोकांवर अभिषेक झाला पवित्र आत्म्याचा, आणि त्या 120 लोकांनी 3000 मंडळ्या सुरू केल्या. एकाच दिवशी 3000 लोक प्रभूकडे आले. बरोबर बरोबर की नाही? अनॉइंटिंग, अभिषेक आमच्यावर असला पाहिजे. मी तर म्हणतो, रेव्हरंड, पास्टर, बिशप लावण्यापेक्षा लोकांनी म्हटलं पाहिजे, हा अभिषेक्त पास्टर आहे, इज अनॉइंटेड पास्टर. अभिषेक वाहतो, अनॉइंटिंग वाहते. ज्या दवाखान्यात जाईल सगळे पेशंट उठून बसले पाहिजे. ज्या घरात जाईल, घरात जायच्या आधी घरातले भूत नाचले पाहिजे, पळायला पाहिजे. तर इथं पळू की तिकडे पळू की बाहेर जाऊ. देवाला म्हणा, देवा तो अनॉइंटिंग आमच्यावर दे, तो ताजा अभिषेक आमच्यावर दे, तो फ्रेश अनॉइंटिंगने आम्हाला भर. किती मोठी गोष्ट आहे. शौलासारखा साधा माणूस अनॉइंटिंगने भरला. नुसतंच गलीबोळात फिरणारे पाळक होऊ नका. लोक गलीबोळातून तुमच्याकडे यावे असे पाळक व्हा, आणि त्याच्याकडेच लोक येतात जो अभिषेकाने भरलेला आहे. तुलना करा, बघा आपण कुठे आहोत.
आपण कोणत्या लेवलला आहोत? लेवल आहेत. तुम्ही छोटीशी प्रार्थना करता ती एक लेवल आहे, छोटे छोटे काम करतात ती एक लेवल आहे, थोडे थोडे चमत्कार होतात ती एक लेवल आहे, ताप सर्दी घालवायची एक लेवल आहे, हॅलो, कॅन्सर बरे करण्याची एक लेवल आहे, आणि सगळ्यात हाय लेवल मुर्दे जिवंत करण्याची आहे. देवाला म्हणा त्या अभिषेकाने भर, मुर्दे जिवंत व्हायचं थेट सामर्थ्य अभिषेक आमच्यात दे. आम्ही कोणत्या लेवलला काम करत आहोत स्वतःला परखा, आणि देवाला म्हणा त्या अभिषेकाने भर. बरोबर आहे? त्या अनॉइंटिंगने भर, त्या लेवलला आम्हाला घेऊन जा. हा गल्याबोळात पहाडांमध्ये डोंगरांमध्ये फिरणारा शौल अभिषिक्त राजा झाला. याला खायला काय नव्हतं. काय झालं आपण वाचूया, पाक किती सुंदर आहे. याला खायला काय नव्हतं, भाकरी सपल्या, उपाशीच ना, उपाशी तापाशी भटकणारा, बिना जेवणाचा भटकणारा. हॅलो, लक्षात ठेवा. 24 नंबरचं वचन वाचा. आचार्याने आता एक मिनिट, शमूएलाने शौलाचा अभिषेक केला आणि जेवायला घेऊन गेला. कुठं? त्याची काय गरज होती? ज्या दिवशी तुम्ही अभिषिक्त होता ना, देव फक्त पहिली भरून अन्न देतो. तुमच्या घरातलं राशन संपू देत नाही. तुमच्या घरात कोणी आलेला माणूस उपाशी जाऊ शकत नाही, भरून देतो. शमूएलाने पहिलं काय बंदोबस्त केला? बरं, जेवण बघा कोणतं आहे, वाचा. आचार्याने मांसाचा फराळ व त्याबरोबर जे काही होते, ऐका, मांसाचा फराळ म्हणजे मी तुम्हाला थोडा एक्सप्लेन करतो. किती लोकांनी लेग पीस खाल्लेत? आमच्या सचिनला लेग पीस लय आवडतं.